नमस्कार. जीवामृत किंवा जिवंत जीवामृत करताना गाईचं शेण का वापरावं है ना. प्रत्येक जण प्रश्न करतात की जर्सीचं शेण नाही चालणार का, म्हशीचं शेण का नाही चालणार आहे ना. तर हिंदू संस्कृतीत सनातन पद्धतीमध्ये गाईला फार पूजनीय म्हटलं जातं बरं का. म्हणजे समुद्रमंथनातून जे 14 रत्न निघाले ना त्याच्यात गाय पण एक होती ना. रिसर्च इथपर्यंत झाला है ना. तर मी अध्यात्म सांगतोय, रिसर्च इथपर्यंत झाला. गाईच्या शेणाचं ॲनालिसिस केलं गेलं, म्हशीच्या शेणाचं ॲनालिसिस केलं आणि देशी गाईच्या शेणाचं आणि गोमूत्राचं ॲनालिसिस केलं गेलं. गाईचं शेणच का वापरावं जीवामृत किंवा जिवंत जीवामृत करताना, तर गाईच्या शेणामध्ये जितक्या जास्त जीवाणूंची संख्या आहे तितकं कुठल्याच गाई म्हणजे थोडक्यात जर्सी गाईमध्ये, होस्टेन गाईमध्ये किंवा म्हशीच्या गाईच्या शेणामध्ये जीवाणूंची संख्या तितकी नाही आहे. म्हणून आपण गाईचं शेण वापरावं, कारण जीवाणूंची संख्या, आपल्याला शेतीचा खर्च कमी करायचा तर जीवाणू पाहिजे ना. जीवाणू राहिले तर जमीन जिवंत राहील. मग जास्तीत जास्त जीवाणू आपल्या शेतीत जाण्यासाठी आपल्याला ज्या शेणामध्ये जास्तीत जास्त जीवाणू असतील तेच शेण वापरावं लागेल. मग असं कुठलं शेण आहे, तर आपल्या देशी गाईचं शेण. म्हणून शक्यतो जिवंत जीवामृत किंवा जीवामृत करताना देशी गाईचं शेणच वापरावं. जर देशी गाईचं शेण उपलब्ध नसेल तर आपण दुसरं वापरू शकतात, पण त्याच्यात तोटा हाच आहे की त्या शेणामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या जीवाणूंची संख्या उपलब्ध राहणार नाही. ओके, धन्यवाद.